आज संभाजीनगरचं मराठवाडा केसरी मैदान पार पडलं आणि त्यात फायनलच्या गुलालाचे मानकरी ठरले आहेत. आपल्या सर्वांचे लाडके बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांना मास्टर माइंड म्हणून ओळखलं जातं असं दैवत शेठ गोवेकर. पर्यंत आपला हार्दिक अभिनंदन शेठ. धन्यवाद. आज खऱ्या अर्थानं प्रभू आणि किसना आपल्या धावणीचे दोन नंदी आज फायनलला गुलालात राहिले. काय आज सांगाल भावना आपल्या? चांगली पळाली. प्रभूची गाडी बी चांगली. किसनानं राजानं बुलढाण्याच्या आमच्या नानांच्या कडनं सेमी पास केला. ती बी गाडी चांगली पळली. एकीनं 3 नंबर केला, एकीनं 6 नंबर केला. बर आज कसं काय नियोजन झालं होतं प्रभूचं आणि किसनाचं काय? आमच्या मित्रांनी घरातलीच बैल म्हटली तरी चालेल वाशिमचे. ते बैल लावला होता आदत पिस्टन आणि ह्याला बुलढाण्याचा राजा लावला होता आपल्या किसनाला. बरं बरं बरं. कुठेतरी एवढं लांब येऊन सेट नाव ठेवणं आपलं महत्वाचं असतं आणि ते आपल्या दोन नंदीने ठेवलं. आपलं नाव कंटिन्यू गुलाबात ठेवतोय. काय सांगाल एक आनंद म्हणजे एवढं लांबून येऊन प्रवास करून? बैल ह्या क्षेत्रात बैल पळल्याशिवाय नाव होत नाही. नाव ठेवण्यासाठी प्रत्येक जणच प्रत्येक करतात. तर बैल पळाली तर नाव होतंय बघा. नक्कीच. आज पृथ्वीदादांचं पण असेल, तुमचं नाव असेल, शाकीरबाईंचं दावण असेल, म्हणजे सगळ्यांनी तुमचं एकंदरीत नाव म्हणजे तुमच्या नंदीने राखलं या मैदानात. आमचा ग्रुपच आहे ना, ही दादाचं नाव करण्यासाठीच आहे. शाकीरबाई असतील, मी असेल, हबीबबाई असेल, आपले जाकीरबाई असेल, ही दादाच्या नावासाठी झटतात. अमोलदादा आमचं ओळखीचं. ही समधी म्हणजे ग्रुप आहे ना, ही नावासाठीच जटणार ग्रुप. आणि कुठंतरी जेव्हा नाव कधी निघतं तर नंदी पळतो, पण त्या नंदीसाठी कसरत पण तेवढी घ्यायला लागते. हो का, शेवटी आपल्यावरती जबाबदारी आहे. चांगलं पैर करायचं, चांगली बैल सांभाळायची, चांगलं नियोजन करायचं. ज्या लोकांना आपलं विश्वास ठेवला त्याचा विश्वास सार्थकी लावायचा एवढं आपलं काम आहे. आणि ते आपण यशस्वीपणे पार पाडतो. नक्कीच. एवढ्या लांब येणं आज म्हणजे मला वाटतं तुम्ही या इकडच्या भागात किती वेळा आला अंदाजे काय? नाही, मी नव्हतो आलो. 2 वर्षापूर्वी बारका सोन्या ज्यावेळेस 3 फेऱ्याचं इकडे पहिल्यांदाच मैदान झालं झाडला केसरीला, त्यावेळेस मनोहर भाऊंचा फोन आला, एक बैल लावून द्या लखनला. त्यावेळेस लखन 3 फेऱ्यात नव्हता, सेकंडला 1 नंबर होता. त्यावेळेस बारका सोन्या आलता आपला. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर मी चालू आता इकडं, फर्स्ट टाइमच आलोय. नक्कीच. आणि कुठंतरी एवढ्या लांबून येऊन गुलाल घेतलाय. शाकीरबाई आपल्यासोबत. शाकीरबाई काय सांगाल आज? प्रभू, किसना असतील, सम्राट असेल आपला, खऱ्या अर्थानं गुलालात राहिले. तुमचं म्हणजे तुमच्या भागातलं मैदान तुमचं नाव ठेवलं त्यांनी. 2-3 गाड्या राहिल्या आपल्या फायनलला. काही नाही. कसं काय वाटतं एकंदरीत आनंद? कारण सातारा भागात येऊन तुम्ही नाव केलं होतं, पण आपल्या भागाचं महत्व म्हणजे होम ग्राउंड तुमचं आज होतं आणि त्यामध्ये गुलालात राहणं एक महत्वाची गोष्ट आहे. गुलालात राहिल्या 2-3 गाड्या, ते महत्वाचं आहे. आज हबीबबाईच्या सम्राटचं नुकसान झालं, फॉल झाली गाडी, पळून तिने 1 नंबर केलाय. तिला तरी गाडी फाटी चेंज केली, परत फाटी झाली तरी पुढे होती गाडी. 1 नंबर केला. आता 2 वेळेस तास चेंज करून तरी 1 नंबर केला सम्राटनं. नक्की चांगली गाडी पळाली. सम्राट कुठेतरी पूर्वगतीवर आलाय. काय सांगा सम्राट बद्दल? सम्राट आत्ताच्या कंडिशनला तर टॉपलाच पळू राहिला बैल. काही पण करू शकतो बैलात, बैल गळ्यात बैल असल्यावर. नक्कीच नक्कीच. आपल्या भागाकडचं मैदान होतं, कसं पार पडलं? नाही, चांगल्या शिस्त पद्धतीनं मैदान पार पडलं. एकदम नक्कीच. पद्धतीने. विशेष म्हणजे आपल्याच धावण्यात चिमण्या आज 1 नंबरचा मानकरी ठरलाय. काय सांगा चिमण्याबद्दल? चिमण्या काय आपल्याच दावणीतला आहे. आनंद आहे. 1 नंबर झाला म्हणजे आपलाच नाव राहिला. नक्कीच. आणि सम्राट बी होता तिकून काढाना, त्यांना पण 1 केलता. आपल्याच चिमण्या आणि सम्राट मध्येच 1-2 झालता. नक्की. दैवशेठ प्रभू बद्दल काय सांगा? प्रभूची चर्चा खूप झाली. आता 3 नंबर केला आपल्या. तेच प्रभूची चर्चा खूप झाली महाराष्ट्रभर. दिलाय शाकीरदा त्यांना घेऊन बैल चांगला. त्यांच्या चॉईसनं घेतलाय बैल पहिल्यांदा बिन बघता. त्यांना म्हणले आपल्या सहज फोनवरनं बोलता बोलता ते व्यवहार झाला आणि शाकीरदा त्यांनी ते बैल घेऊन दिला. म्हणजे एवढा बैल घ्यायचा लागतो आपल्याला, म्हणून ते घेतला. मग आता तुमच्याकडे वगैरे कधी आणणार नंदी वगैरे असं काय आहे का? काय म्हणजे तुमच्या दावणीला वगैरे इकडं? प्रभू तिकडच आहे आता, तिकडेच आहे. तिकडे आलता. अजून कोणते कोणते नंदी आहेत आपल्या दावणीला आता? बाईचे आहे, पेस्टर आपला जुना आहे, बलमा आहे. बरं. 4 बैल आहेत. नक्कीच. तुमच्या दावणीचं एक गुलालाचं सवय सडकेत आहे की गुलाल प्रत्येक ठिकाणी असतं. तुमचं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये कमी कधी होत नाही दैवशेठ. कारण मोठी मोठी मैदान असतात त्यावेळी 100% तुमचं नाव येतं का तर येतच. देवाच्या आशीर्वादानं, परमेश्वराच्या कृपेनं बरोबर एक तरी बैल आपल्या दावणीला पळतो कुठला ना कुठला तरी. त्यामागे लोकांचे आशीर्वाद आहेत चांगले. बरोबर. चांगल्या लोकांचे चांगले आशीर्वाद आहेत तेवढे. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला दोघांनाही, तुमच्या साऱ्या टीमलाही. नक्कीच पृथ्वीदादांचं, तुमचं आणि शाकीरबाईंचं ह्या दावणीचं सगळं नाव अजूनही तुमचे नंदी करतील ही तुम्हाला शुभेच्छा असेल. धन्यवाद. नाव दादांच्या नावासाठी जे सर्व चालले. नक्कीच नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.